नात्यांची अजब कहाणी, शतकांच्याही पलीकडली, ही वाट जादू नगरीची, मोठी विचित्र कहाणी, ही दोन आकाश धरेची प्रेम कथा, ती तर आहे स्वप्न परी, चंद्रमुखी 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 चंद्रमुखी। ज्या प्रकारे एखाद्या वाघाला पकडण्यासाठी जंगलात शेळीला झाडाला बांधलं जातं आणि त्या शेळीचा वास आल्यानंतर वाघ त्या झाडाकडे आपोआप येतो, अगदी त्याच प्रकारे आपण एका मनुष्याला जंगलात झाडाला बांधू आणि त्या मनुष्याचा वास आल्याने अवश्य अवश्य तो आपल्याकडे आपोआप येईलच। आता आमची प्रतीक्षा ही समाप्त झाली आहे मंत्रीवर्य। आम्ही दोघे हाच विचार करत होतो की ती योजना बनवायला इतका वेळ का लागतोय। आम्ही मंत्रीवर्य रणवीर सिंगांच्या त्या सैनिकाच्या अंत्यसंस्काराला गेलो होतो ज्याला त्या विचित्र प्राण्याने मारून टाकलं। आम्हाला तिथेच कळलं की मिल्खा सिंगला ज्याने मारलंय तो विचित्र प्राणी कधी कधी मनुष्य तर कधी कधी पशु बनतो। आम्हाला तर नागराजांचं दर्शन झालं, आता नागराज जर जिवंत राहिले तर आपण पुन्हा भेटू चंगू। चल। आम्हाला काही कळेनासं झालंय परमवीर, परंतु आम्हाला कसल्या तरी षडयंत्राचा वास येतोय। षडयंत्र? तू कुठल्या षडयंत्राविषयी बोलतोयस दादा? तात्पर्य हे आहे रूपमती देवी, राजवीर आणि नागराज रणवीर सिंगच्या हो ला हो म्हणत असतात, परंतु त्यांची पाठ वळताच त्याच्या पाठीत खंजीर खुपसायला तयार असतात। दुर्गेश्वरी आम्हा दोन भावांचे प्राण वाचवण्यासाठी आपल्या प्राणाचं बलिदान द्यायला गेलीये। जर तिला काहीही झालं तर आम्ही प्रण करतो की रूपनगराच्या या जंगलात आग लावून टाकू, ज्यात जळून रणवीर सिंग मृत्यूला प्राप्त होईल। तळावर फक्त मंत्रीवर्यांचे सैनिक दिसत आहेत। मंत्रीवर्य आणि परमवीर सिंग दूर दूरवर दिसत नाहीयेत। महामहिम, शक्यता आहे ते दोघे तंबूत विश्रांती घेत असतील। हे कसं शक्य आहे? संकट डोक्यावर असताना दोघे विश्रांती कशी घेऊ शकतात? कदाचित ते दोघे तळ सोडून बाहेर तर नाही गेले। या सर्व गोष्टींची माहिती तर सैनिकांकडूनच कळेल महामहिम। जर मंत्रीवर्य किंवा त्यांचा भाऊ दोघांपैकी एक जरी अनुपस्थित असेल तर आपली चाल सफल होऊ शकते। आपण त्या दोघांपैकी कोणा एकाला आपल्या वशमध्ये करू शकतो। तू योग्य बोलतोयस नागराज। मंत्रीवर्य आणि त्यांचा भाऊ परमवीर सिंग दोघांना एकाच वेळी पराभूत करणं खूप कठीण आहे। एक एक करून दोघांना पराभूत करण्यातच आपला विजय आहे, परंतु असा संयोग घडणं खूपच कठीण आहे। बघूया महामहिम, बघूया आपलं भाग्य कुठवर साथ देत आहे ते। सर्वप्रथम तर आपल्याला मंत्रीवर्यांच्या सैनिकांना विश्वासात घेऊन त्यांच्याविषयी माहिती काढायला हवी की या क्षणी मंत्रीवर्य आणि परमवीर सिंग कुठे आहेत। त्यानंतरच आपण पुढच्या योजनेवर कार्य करू। विचार कर नागराज, जर मंत्रीवर्य तुला तंबूत एकटेच विश्रांती घेताना दिसले तर तू कोणती चाल खेळशील? जर असं शक्य झालं महामहिम, जर असं शक्य झालं
तर समजा की आपण अर्धी लढाई इथेच जिंकलो. मी मंत्रिवर्यांच्या सैनिकांना तळापासून दूरवर घेऊन जाईल आणि तुम्ही पाठीमागून येऊन मंत्रिवर्यांना त्यांची अंतिम गुरुदक्षिणा देऊन आपलं कर्तव्य पूर्ण करा. वाह वाह नागराज, तू जेव्हाही एखादी युक्ती सुचवतोस खूपच उपयुक्त सुचवतोस. आता शीघ्र जा आणि सैनिकांकडे चौकशी कर की ते दोघे कुठे गेले. ठीक आहे महामहिम. जर मी मंत्रिवर्यांच्या सैनिकांना तळापासून दूर घेऊन गेलो तरच तुम्ही पुढचं पाऊल उचला. कारण जर का मला कळलं की तंबूमध्ये मंत्रिवर्यांसोबत कुणीतरी आहे तर मी सैनिकांना काहीही कारण देऊन तात्काळ पुन्हा परत येईन. त्यानंतर आपण पुढची नवी योजना बनवू. मला तुझी रणनीती चांगलीच समजली आहे नागराज. आता उशीर करू नकोस. यावेळी तळावर सैनिक कमी आहेत. जा, शीघ्र जाऊन आपलं कार्य पूर्ण कर. असं समजा महामहिम, तुमचं कार्य पूर्ण झालं. येतो मी. सैनिका, मंत्रीवर्य रणवीर सिंग कुठे आहे? मंत्रीवर्य तर आतमध्ये विश्रांती घेत आहेत. विश्रांती घेत आहेत? मी जो विचार केला होता तो सत्य ठरला. आता बघूया की परमवीर सिंग कुठे आहे आणि परमवीर सिंग ते कुठे आहेत. लवकर सांग सैनिका, आमच्याकडे वेळ खूप कमी आहे. ते सैनिकांसोबत जंगलात पहारा देत आहेत. पहारा देत आहेत? वा नागराज वा, आता तुझी पाची बोटं तुपात आहेत. खूपच चांगली संधी आहे. मंत्रीवर्यांचे हे सैनिक घेऊन दूर निघून जा. पहारा देत आहेत? वा नागराज वा, आता तुझी पाची बोटं तुपात आहेत. खूपच चांगली संधी आहे. मंत्रीवर्यांचे हे सैनिक घेऊन दूर निघून जा. आता आपलं काय होणार सैनिक? आपलं काय होणार? महामहिमांनी जंगलाच्या उत्तर भागामध्ये लुटारू दुर्गेश्वरी आणि तिच्या टोळीचं ठिकाण शोधून काढलंय. आता मंत्रीवर्य तर विश्रांती घेत आहेत आणि परमवीर जंगलाच्या दिशेने निघून गेले. आता आपण महामहिमांची सहायता कशी करणार? कशी? जर तुमची आज्ञा असेल तर मंत्रीवर्यांना निद्रेतून उठवू का हुजूर? चुप! इतक्या क्षुल्लक कार्यासाठी त्यांना उठवण्याची काय आवश्यकता आहे? इतक्या दीर्घ काळानंतर त्यांना विश्रांती घेण्याची संधी मिळाली आहे. त्यांना काही सांगू नकोस, त्यांना झोपू दे. एक काम करूया, एका सैनिकाला त्यांची सेवा करायला इथे ठेवूया आणि बाकीचे सर्व सैनिक माझ्यासोबत जंगलात चला. आपण लुटारू दुर्गेश्वरी आणि तिच्या साथीदारांना बंदी बनवू. मंत्रीवर्यांना जागा करू आणि लुटारू दुर्गेश्वरीला त्यांना उपहार म्हणून देऊन टाकू. मंत्रीवर्य प्रसन्न होतील आणि तुम्हा सर्वांना उपहार देतील. घाई कर सैनिका, घाई कर. जर दुर्गेश्वरी आपल्या हातातून गेली ना तर मंत्रीवर्य आपल्या सगळ्यांना फासावर लटकवतील. ठीक आहे, मी इथे थांबतो. तुम्ही बाकी सैनिकांना आपल्या सोबत घेऊन जा. ठीक आहे सैनिकांनो, चला माझ्यासोबत. शीघ्र चला, उशीर नका करू. जा, लवकर जा. जा. योग्य वेळ आहे. नागराज एक सैनिक ठेवून सर्व सैनिकांना मूर्ख बनवून घेऊन गेलाय. याचं तात्पर्य हे झालं की रणवीर सिंग तंबूत एकटे आहेत. ही संधी हातून जाता कामा नये राजवीर सिंग. जर आज रणवीर सिंगचा वध झाला तर जीवनभर सुखच सुख भोगायला मिळेल.
आमचे सर्व सैनिक कुठे निघून गेले? राजवीर सिंग हा इथे काय करतोय? राजवीर सिंग, राजवीर सिंग, तू गुप्त जंगल सोडून इथे का निघून आलायस? आणि तू इतका घाबरलेला का दिसतोयस? आणि आमचे सर्व सैनिक कुठे गेले? तुमच्या सर्व सैनिकांनी तुमच्याशी विद्रोह केलाय मंत्रीवर्य. काय विद्रोह केलाय? होय, सैनिकांबरोबरच आम्ही सुद्धा तुमच्याशी विद्रोह केला आहे. आता रूपनगरात तुमचे हुकूम पाळणारा कुणीही उरला नाहीये. राजवीर सिंग, तुला कळत नाहीये तू काय बोलतोयस ते? कदाचित तू विसरलायस, या रूपनगरातले आम्ही सर्वात शक्तिशाली मंत्री आहोत. मंत्री आहात नाही, तुम्ही मंत्री होता. आता तुम्ही केवळ रणवीर सिंग आहात, ज्याच्या बाहुमधलं बळ आम्ही काढून घेतलंय. राजवीर, जर तुझ्या या विद्रोहाची बातमी आमचा भाऊ परमवीर सिंगला कळली तर तो तुझे प्राण क्षणात काढून घेईल. आता माझे नाही, आपले प्राण वाचवण्याचा विचार करा, कारण थोड्याच वेळात तुमचे पंचप्राण उडून जाणार आहे. मी तुमचे खूप अपमान सहन केले, परंतु आता मला अपमानित करण्यासाठी तुम्ही जिवंत नाही राहणार. पूर्व मंत्रीवर्य रणवीर सिंग, राजवीर, आज तू आम्हाला एकट्याला पाहून आम्हाला आव्हान द्यायचं धाडस करतोयस, परंतु तू हेही विसरलास की राजनीतीचा पहिला धडाही आम्ही तुला शिकवला होता. परंतु मी कधी म्हणालो की मी तुम्हाला गुरु नाही मानत? परंतु आता तुमच्या मोक्ष प्राप्तीची वेळ आली आहे. सांगा, तुमची अंतिम इच्छा काय आहे? आणि तसंही रूपनगरात तुमचं कसलंही अस्तित्व नाहीये, म्हणून तुमचं मृत्यूला प्राप्त होणंच योग्य ठरेल आणि रूपनगरात आमची सत्ता असेल. मंत्रीवर्य, 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 अरे मंत्रीवर्यांना काय झालं? मंत्रीवर्य, तुम्हाला काय झालं? मंत्रीवर्य, काहीतरी बोला मंत्रीवर्य. अरे मंत्रीवर्य बोलत का नाही आहेत? मंत्रीवर्य, तुम्ही बोलत का नाही? अरे अरे अरे, आपले परमप्रिय मंत्रीवर्य परलोकी निघून गेले रे. मंत्रीवर्य, मंत्रीवर्य, आम्हाला सोडून कुठे गेलात मंत्रीवर्य? बोला मंत्रीवर्य. अरे यांना काय झालं? अरे अरे यांना काय झालं? अरे मंत्रीवर्य, काही बोला मंत्रीवर्य. मंत्रीवर्य, बघा ना, तुमचा प्रिय नागराज तुम्हाला भेटायला आलाय मंत्रीवर्य. काहीतरी बोला. अरे वाटतंय कुणीतरी यांचा जीव घेतलाय. ईश्वरा,
ईश्वरा तू मला का नाही घेऊन गेला? अरे ईश्वरा, आमचे प्रिय मंत्रीवर्य आम्हाला सोडून निघून गेले. जर तो मला सापडला ना तर मी त्याला जिवंत नाही सोडणार, नाही सोडणार. मंत्रीवर्य, आमचे प्रिय मंत्रीवर्य मला सोडून निघून गेले. अरे परमवीर सिंगही माहित नाही कुठे निघून गेले. जेव्हा ते आपल्या भावाला या अवस्थेत पाहतील, काय अवस्था होईल त्यांची, काय वाटेल त्यांना. मंत्रीवर्य, मंत्रीवर्य बोला, काहीतरी बोला. मंत्रीवर्य. दादा, नागराज, काय झालं दादाला? दादा, तू रडतोयस का नागराज? रडू नको तर काय करू परमवीर सिंग, का नको रडू? मंत्रीवर्य आपल्याला सोडून निघून गेले. अहो कुणीतरी त्याचे प्राण घेतले. नाही नागराज, असं नाही होऊ शकत. प्रिय मंत्रीवर्य कुठे निघून गेले? अहो मंत्रीवर्य, काहीतरी बोला मंत्रीवर्य. हे कार्य लुटारू दुर्गेश्वरीच असू शकतं. तिनेच मोठ्या चतुराईने मंत्रीवर्यांची हत्या केली आहे. आता मी तिच्या साथीदारांना आणि तिला शोधून शोधून मारेन, शोधून शोधून. थांब नागराज. दादाच्या शरीरात अजूनही प्राण शेष आहे. नागराज, दादाचा श्वास अजूनही मंदपणे चालू आहे. काय? यांचा श्वास चालू आहे? जर शीघ्र याच्यावर उपचार केले तर दादाचे प्राण वाचू शकतात. जर मंत्रीवर्यांचे प्राण वाचले तर माझे आणि महामहिमांचे प्राण निघून जातील. आता वेळ व्यर्थ घालवण्यात काहीच अर्थ नाहीये नागराज. दादाला आपण लवकरात लवकर वैद्यांच्या कुटीत घेऊन जायला हवं. एक वेळ माझ्या दादाचे प्राण वाचू दे, मग मी त्याला तडफडवून मारेन ज्याने माझ्या दादाची ही अवस्था केली आहे. सैनिकांनो, मंत्रीवर्यांना शीघ्र उचलून वैद्यराजांच्या कुटीकडे घेऊन चला, चला. आता वैद्यराजच काय, ईश्वर ही रणवीर सिंगचे प्राण नाही वाचवू शकणार. रणवीर सिंगच्या मृत्यूची सूचना शीघ्रच रूपनगर आणि रूपनगराच्या जंगलात खळबळ माजवेल. रुक्मती देवी, रुक्मती देवी. काय झालं अभय सिंग? तू इतका अधीर का झालायस? अशी कोणती सूचना आणलीयस? अशी सूचना घेऊन आलो रूपमती देवी, जी ऐकून तुम्ही मला धनभंडारच देऊन टाकाल. व्यर्थ बडबडीत वेळ नष्ट नको करूस अभय सिंग. काय कधी असं झालंय की मी तुला उपहार नाही दिला? नाही रूपमती देवी, तुमचं मन तर सर्वात उदार आहे. तर मग सांग, अशी काय सूचना आहे जिच्यामुळे तू इतका उत्साहित झालायस? रूपमती देवी, ज्या शत्रूला पराजित करण्यासाठी तुम्ही दिवस रात्र एक केला होता, त्याच्यापासून आता तुम्हाला कोणत्याही प्रकारची कोणतीही हानी नाही पोहोचणार. तू कोणत्या शत्रूविषयी बोलतोयस अभय सिंग? मला कळेल असं बोल. रूपमती देवी, तुमचा सर्वात मोठा शत्रू रणवीर सिंग मारला गेलाय. काय? रणवीर सिंग मारला गेलाय? हे तू काय बोलतोयस अभय सिंग? रणवीर सिंग सारखा विश्वासघातकी आणि चालाख मनुष्य इतक्या सहजतेने नाही मरू शकत. तू स्वतः आपल्या डोळ्यांनी त्याला मरताना पाहिलंयस? मी सत्य सांगतोय रूपमती देवी, मी स्वतः परमवीर सिंगाला आपल्या सैनिकांच्या सोबत रणवीरचं शव वैद्यांच्या कुटीकडे घेऊन जाताना पाहिलंय. ह्याचा अर्थ तुझी सूचना सत्य आहे. परंतु रणवीर सिंगला मारलं कोणी? माझ्या माहितीप्रमाणे रणवीर सिंगला दुर्गेश्वरी आणि तिच्या साथीदारांनी मारलंय. काय? दुर्गेश्वरी आणि तिचे साथी? नाही नाही, माझा अजूनही विश्वास बसत नाहीये की तो मनुष्यरूपी राक्षस रणवीर सिंग इतक्या सहजपणे दुर्गेश्वरीच्या हातून मृत्यूला प्राप्त होईल. मी रणवीर सिंगला चांगलंच ओळखते. तो तर मृत्यूच्या देवा यमराजालाही फसवण्याची ताकद बाळगून होता. रूपमती देवी, काय कधी माझी कुठली सूचना असत्य ठरली? माझा तुझ्या बोलण्यावर पूर्ण विश्वास आहे अभय सिंग, परंतु रणवीर सिंग काही साधारण व्यक्ती नव्हता. त्याला मारणं असंभव तर नाही, परंतु कठीण अवश्य होतं. मी समजलो नाही रूपमती देवी, तुम्हाला असं म्हणायचंय का
की रणवीर सिंगला दुर्गेश्वरीने नाही तर कुणी दुसऱ्यानेच मारलंय? माझ्या म्हणण्याचं तात्पर्य हे आहे अभय सिंग की रणवीर सिंग अवश्य एखाद्या षडयंत्रात मारला गेलाय. षडयंत्र? कसलं षडयंत्र रूपमती देवी? तू तुझ्या परीने माहिती मिळवण्याचा प्रयत्न कर अभय सिंग. आपल्याला कोणत्याही मूल्यावर हे माहीत करून घ्यायला हवं की या षडयंत्रात कुणाचा हात होता ते. तुम्ही पाहत राहा रूपमती देवी. तुमचा हा गुप्तहेर कसं ते षडयंत्र उघडकीस आणतो ते. आज मला त्या षडयंत्र रचणाऱ्याचा रहस्य भेद करण्याची योग्य संधी मिळाली आहे. काय झालं? तुम्ही सगळे गप्प का आहात? मी ऐकलं की मंत्रीवर्यांवर प्राणघातक हल्ला झालाय आणि ते पूर्णपणे घायाळ झालेत. कोणत्या अवस्थेत आहेत ते नागराज? तू गप्प का आहेस नागराज? मंत्रीवर्य ठीक तर आहेत ना? आणि परमवीर सिंग कुठे आहेत? ते कुठेच्या आतमध्ये मंत्रीवर्यांच्या अवस्थेवर लक्ष ठेवून आहेत महामहिम. परंतु तुम्ही स्वतःला सावरा महामहिम. स्वतःला इतका त्रास करून नका करून घेऊ. हे कार्य कोण करू शकतं नागराज? अवश्य हे कार्य दुर्गेश्वरीच करू शकते महामहिम. दुर्गेश्वरी शिवाय इतकं घृणित कार्य कुणी नाही करू शकणार, नाही करू शकत. जर आमच्या मंत्रीवर्यांना काही झालं तर मी प्रण करतो की मी त्या दुर्गेश्वरीला असा मृत्यू देईन की स्वयं मृत्यूदेवालाही भीती वाटेल. मी त्या दुर्गेश्वरीला जिवंत नाही सोडणार. या हुजूर या. आता मंत्रीवर्यांची अवस्था कशी आहे? ते ठीक तर आहेत ना? जर मंत्रीवर्यांना काही झालं ना तर मी आणि महामहिम त्या दुर्गेश्वरीला मारून आपलेही प्राण त्याग. हुजूर आम्हाला सांगा. चिंतेचं काहीच कारण नाहीये नागराज. दादा आता एकदम ठीक आहे. तो केवळ मूर्छित झालाय. काय? हा अभय सिंग लपून छपून कुठे चाललाय? अवश्यच एखादी गुप्त माहिती काढून कुठेतरी चालला असावा. माहिती काढणं आवश्यक आहे. अभय सिंग, अभय सिंग, ज्वालाने मला इथे कसं काय पाहिलं? ज्वालादेवी, तुम्ही या भयानक जंगलात काय करताय? जर हाच प्रश्न मी तुला विचारला तर तू लपून छपून असा या भयानक जंगलात कुठे चाललायस आणि इतका घाबरलेला कायस? ज्वालादेवी, मंत्रीवर्य रणवीर सिंगांवर कोणीतरी प्राणघातक हल्ला केलाय. त्या शत्रूंचा शोध घेतोय मी. काय? मंत्रीवर्यांवर आक्रमण झालंय? माझा विश्वास नाही बसत. या रूपनगराच्या जंगलात कुणात इतकं साहस नाहीये की कुणी महायोद्धा रणवीर सिंगावर आक्रमण करू शकेल. मला माहिती आहे ज्वालादेवी, मंत्रीवर्य रणवीर सिंगांवर रूपनगरच्या जंगलात कोणी आक्रमण नाही करू शकत. तरीही माझा तुझ्यावर विश्वास नाहीये. असं नाही होऊ शकत. महापराक्रमी रणवीर सिंगला पराभूत करणं काही मुलांचा खेळ नाहीये. परंतु जर त्यांच्या एखाद्या शत्रूने कुठलं छल कपट करून त्यांना पराभूत करण्याचा प्रयत्न तर नाही केला? मला सत्य सांग अभय सिंग, रणवीर सिंगांसोबत काय घडलं? त्यांच्यावर आक्रमण कोणी केलं? हा, आतापर्यंत मला जी सूचना मिळालीये हे नीच कृत्य दुर्गेश्वरीने केलंय. मी दुर्गेश्वरी आणि तिच्या साथीदारांना शोधायला निघालो होतो की तेवढ्यात तुम्ही मला भेटलात. जर हे कार्य लुटारू दुर्गेश्वरीने केलंय तर तिचा मृत्यू निश्चित आहे. परंतु अभय सिंग एका महिला लुटारूकडून महापराक्रमी रणवीर सिंग पराभूत नाही होऊ शकत. मी कसा विश्वास ठेवू की एका महिला लुटारूने शेवटी असं कोणतं षडयंत्र, अशी कोणती राजनीती वापरलीये की रणवीर सिंगवर आक्रमण केलंय? याची माहिती तर तेव्हाच मिळेल जेव्हा दुर्गेश्वरी आपल्या वशमध्ये असेल. बस एक वेळ मंत्रीवर्य बरे होऊ द्यात, मग बघा त्यांच्या समोर दुर्गेश्वरी आणि तिचे साथी कसे आपल्या प्राणांची भिक्षा मागतील. परंतु मंत्रीवर्य त्यांना प्राणांची भिक्षा नाही
तर मृत्यूदंड देतील. अभय सिंग, मला सत्य सांग, रणवीर सिंग आता कसे आहेत? मला काळजी वाटायला लागलीये. ते स्वस्थ आहेत ना? ते या क्षणी वैद्यराजांच्या कुटीत मूर्छित अवस्थेत आहेत आणि आपले प्राण आणि जीवनासाठी संघर्ष करत आहेत. काय? मंत्रीवर्यांच्या प्राणावरचं संकट अजून टळलं नाहीये? अभय सिंग, मला सत्य सांग, वैद्यराज काय म्हणाले? वैद्यराजांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या प्राणांवरचं संकट तर टळलंय, परंतु ते शुद्धीवर केव्हा येतील हे वैद्यराज नाही सांगू शकले. तुम्ही निश्चिंत राहा ज्वालादेवी. मला पूर्ण विश्वास आहे की रणवीर सिंग पूर्ण स्वस्थ होऊन परत येतील. ज्या दिवशी मंत्रीवर्य रणवीर सिंग पूर्णपणे स्वस्थ होऊन परत येतील, त्या दिवशी काळाची सावली त्यांच्या डोक्यावर घोंगावत राहील, ज्यांनी त्यांची ही दुर्दशा केलीये. तुम्ही योग्य बोलताय ज्वालादेवी. लुटारू दुर्गेश्वरीने मंत्रीवर्यांना मृत समजून रूपनगरच्या दिशेने कूच केलंय, परंतु तिला हे नाही माहित की ती रूपनगरात पोहोचण्याआधीच मंत्रीवर्य स्वस्थ होतील आणि तिचे तुकडे तुकडे करून टाकतील. मंत्रीवर्य रणवीर सिंगला घायाळ करण्याचं कार्य दुर्गेश्वरीने नाही, कुणा दुसऱ्याने केलंय. हे अवश्यच दुसऱ्या कोणत्या तरी शत्रूचं षडयंत्र आहे. हा षडयंत्रकारी शत्रू कोण असू शकतो? मंत्रीवर्य रणवीर सिंगाचा वध नाही होऊ शकला याचा मला खूप पश्चाताप आहे. मी त्यांना संपवण्याचा पूर्ण प्रयत्न केला होता, परंतु भाग्याने साथ नाही दिली. आता काही नाही होऊ शकत. तुम्ही काय करू शकता महामहिम? तुम्ही काहीही नाही करू शकत. जे काही करायचं असेल मंत्रीवर्य रणवीर सिंगच करतील. जेव्हा ते पूर्ण शुद्धीवर येतील महामहिम, तेव्हा सर्वात आधी ते तुमचीच आठवण काढतील. त्यानंतर काय होईल तुम्हाला चांगलंच माहित आहे. तू माझ्या जखमेवर मीठ चोळतोयस नागराज. रणवीर सिंगची हत्या करताना मी काहीही चूक केली नव्हती. जर तू त्यांच्या सैनिकांसोबत इतक्या शीघ्रतेने परत नसता आलास तर मंत्रीवर्य तिथेच समाप्त झाले असते. त्यांचं सर्व रक्त सांडलं असतं आणि वैद्यराजांनी त्यांना पाहताच मृत घोषित केलं असतं. आता तुम्ही तुमची चूक माझ्यावर का लादताय महामहिम? का? जर तुम्ही आपला सुरा त्यांच्या पाठीत नीटपणे घुसवला असता तर ते तिथेच मृत्युमुखी पडले असते. माहित नाही तुम्ही त्यांच्यावर कसा वार केलात की ते केवळ मूर्छित होऊन पडले. मी जो प्रहार केला होता तो खूप घातक होता नागराज. तुझ्यामुळे माझा विजय पराजयात परिवर्तित झाला. जर तू मंत्रीवर्यांच्या सैनिकांना थोडा वेळ आणखी भटकवलं असतंस तर ते कधीच नसते उठले. मी तुला बुद्धिमान समजत होतो, परंतु तू जो मूर्खपणा केला आहेस तो मी कधी नाही विसरू शकत. तू मला घोर संकटात टाकलायस नागराज. क्षमा करा महामहिम, क्षमा करा. परंतु तुम्ही एका मनुष्याला मारायला इतका वेळ लावाल हे मला माहित नव्हतं. महामहिम, मी आपल्या नेत्रांनी तुम्हाला 10 मनुष्यांना पापणी लावण्याच्या आत समाप्त करताना पाहिलं. मग यावेळी तुम्ही मंत्रीवर्यांना समाप्त करण्यासाठी इतका वेळ का लावलात महामहिम? का? कारण रणवीर सिंग एक महायोद्धा आहे. त्यांना एकट्याला समाप्त करण्याचा अर्थ 100 सैनिकांना समाप्त करण्यासारखाच आहे. परंतु तू हे सर्व विसरलास आणि माझे सर्व परिश्रम व्यर्थ घालवलेस तू. क्षमा करा महामहिम. आता जे झालं ते झालं. मला क्षमा करा आणि पुढची रणनीती ठरवा, अन्यथा मंत्रीवर्य आपल्याला जिवंत नाही सोडणार. विचार करा महामहिम, विचार करा. जर ते शुद्धीवर आले आणि त्यांनी महाराजांना आपलं नाव सांगितलं तर महाराज आपल्याला रूपनगरात वधस्तंभावर बांधून फाशीची शिक्षा देतील महामहिम, फाशीची. मृत्यूची इतकी भीती वाटते तर आधीच सावधपणे कार्य करायचं होतंस. तू आपल्या बरोबरच मलाही संकटात टाकलंयस. मला तर काहीच कळेनासं झालंय. मला तर वाटतंय की मंत्रीवर्य शुद्धीवर येताच आपल्या श्वासांची दोरी नक्कीच तुटेल. नाही नाही महामहिम, असं नका म्हणू. अजून तर आपण महालाचं सुखही नाही उपभोगलं. महामहिम, जर तुम्ही ठरवलं तर आपल्या दोघांचे प्राण वाचू शकता, परंतु यासाठी आपल्याला रूपनगर सोडून कुठेतरी दूर पळून जावं लागेल. काय? रूपनगराचा महाल सोडून पळून जावं लागेल? तुला वेळ तर नाही लागला नागराज? महामहिम, माझं बोलणं पूर्णपणे ऐकून तर घ्या. मी कायमचं रूपनगर सोडून जाण्याविषयी नाही बोलत आहे. जर आपण काही काळासाठी रूपनगराबाहेर गेलो आणि बाहेरूनच दृष्टी ठेवली तर आपल्याला बाहेरूनच सर्व सूचना मिळत राहतील आणि योग्य संधी मिळताच आपण रूपनगरात परत येऊ. मूर्खांप्रमाणे बोलू नकोस नागराज. जर आपण रूपनगर सोडून निघून गेलो तर परमवीर सिंग रूपनगरावर आपली सत्ता निर्माण करेल आणि त्याच्याबरोबर रूपनगरात ही चर्चा पसरेल की आपण दोघे रणवीर सिंगवर आक्रमण करून पळालो आहोत. विचार कर नागराज, जर आपण असं केलं तर आपण ना इकडचे राहू ना तिकडचे.
तुम्ही बोलताय तर बरोबर महामहिम, अगदी बरोबर. आता तर मला चारी बाजूनी घोर संकट दिसत आहेत. आता तर आपल्याला सर्वात आधी हे कार्य करायला हवं की मंत्रीवर्यांवर आक्रमणाची सूचना महाराजांपर्यंत कधी पोहोचताच कामा नये. नागराज, आपल्या समोर एकच मार्ग उरलाय आणि तो मार्ग आहे मंत्रीवर्यांचा मृत्यू. जर मंत्रीवर्य मूर्छित अवस्थेत परलोकी गेले तर सर्व संकटे टळतील. आपल्याला अशी योजना बनवायला हवी ज्यामुळे रणवीर सिंग वैद्यांच्या कुटीतून जिवंत परतच नाही येणार. राजवीर सिंग, ज्वाला, ज्वाला तू? मला रूपनगरात मंत्रीवर्यांच्या घायल होण्याची जी सूचना मिळालीये, काय ती सत्य आहे? हेच जाणून घ्यायला मी इथे आले. तुझे ऐकलेस ते 16 सत्य आहे ज्वाला. आम्हाला जसं या घटनेविषयी कळलं, आम्ही दोघेही मंत्रीवर्यांवर आक्रमण करणाऱ्यांना शोधायला निघालो आहोत. आम्ही तोपर्यंत स्वस्थ नाही बसणार जोपर्यंत त्यांच्या शत्रूंना शोधणार नाही. ज्याने ही मंत्रीवर्यांची ही अवस्था केली आहे, आम्ही त्याला शोधून त्याचे तुकडे तुकडे करून टाकू. हे दोघे सरड्याप्रमाणे रंग बदलू लागलेत. यांना अचानक मंत्रीवर्यांची काळजी का वाटू लागले? मंत्रीवर्यांविषयी हा अशुभ समाचार ऐकून तुलाही धक्का बसलाय ना ज्वाला? आम्हाला जेव्हा हा अशुभ समाचार कळला तेव्हा एका क्षणासाठी तुझ्याप्रमाणेच आम्हा दोघांच्याही पायाखालची जमीन सरकली होती. नागराज, मला वाईट वाटतंय की मंत्रीवर्य रणवीर सिंगांना कुण्या शत्रूने असं घायाळ केलंय. परंतु मला आश्चर्य या गोष्टीचं वाटतंय की अचानक तुम्हा दोघांना त्यांची इतकी काळजी का वाटायला लागली? अगदी कालपर्यंत तर तुम्ही दोघे त्यांना मार्गातून बाजूला काढण्याचे मार्ग शोधत होतात आणि आज इतकी चिंता? ज्वाला, मंत्रीवर्यांची चिंता आम्ही दोघे नाही करणार तर कोण करणार? मंत्रीवर्य आणि आमच्यामध्ये वैचारिक मतभेद अवश्य आहेत, परंतु म्हणून ते आमचे शत्रू तर नाही झाले. यावेळी त्यांना आमच्या सहायतेची आवश्यकता आहे आणि आम्ही मागचे सर्व मतभेद विसरून त्यांची खूप सहायता करू आणि त्यांच्यावर आक्रमण करणाऱ्यांना दंडही देऊ. खूप प्रसन्नता वाटली मला तुमचे विचार ऐकून राजवीर सिंग. शेवटी तुम्ही दाखवून दिलत की सेवकाची स्वामी भक्ती काय असते. जाऊ दे, आज मला केवळ मंत्रीवर्यांच्या प्राणाची चिंता आहे. माहित नाही त्यांचं स्वास्थ्य आज कसं असेल. तू मंत्रीवर्यांची चिंता अजिबात नको करूस ज्वाला, अजिबात नको करूस. विधात्याने त्यांचे प्राण वाचवले आहेत. वैद्यराजांनी स्वतः आम्हाला सांगितलंय की ते कोणत्याही क्षणी शुद्धीवर येतील. वैद्यराजांनी स्वतः आम्हाला सांगितलंय की ते कोणत्याही क्षणी शुद्धीवर येतील. मंत्रीवर्यांची चेतना लवकरात लवकर परत यावी हीच माझी प्रार्थना आहे नागराज. आणि सत्य सांगतेय मी की आज जर मंत्रीवर्यांना काही झालं असतं ना तर ह्या ज्वालाने प्राणत्याग केला असता. तूही आमच्याप्रमाणे खूपच कोमल मनाची आहेस ज्वाला, खूपच कोमल मनाची. वैद्यराजांनी जसं आम्हाला त्यांच्या ठीक असण्याची सूचना दिली, महामहिमांनी प्रसन्न होऊन रूपनगर राज्यात एका दिवसाच्या सुट्टीची घोषणा केली आहे. मिठाई वाटली. ह्या सर्व कुणाला सांगायच्या गोष्टी नसतात नागराज. आम्ही जेही केलंय आमच्या गुरुसाठी केलंय. आम्ही जेही शिकलोय मंत्रीवर्यांकडूनच शिकलोय, म्हणून त्यांची रक्षा करणं आमचा धर्म आहे. मंत्रीवर्यांना भेटण्याची माझी इच्छा तीव्र होऊ लागली आहे नागराज. मला सांगा की ते आत्ताही वैद्यराजांच्या कुटीत आहेत की सुरक्षेच्या दृष्टीने त्यांना एखाद्या गुप्त स्थळी ठेवलंय? मंत्रीवर्य अजूनही वैद्यराजांच्या कुटीतच आहेत. आमच्या सैनिकांनी गुप्तपणे त्या कुटीच्या चारी बाजूने घेराव घातलेला आहे. जोपर्यंत मंत्रीवर्य शुद्धीवर येत नाहीत तोपर्यंत त्यांना कुणीही नाही भेटू शकत ज्वाला, कुणीही नाही. कुणीही नाही भेटू शकत?
परंतु मंत्रीवर्यांना भेटल्याशिवाय माझ्या मनाला शांती नाही मिळणार नागराज. मी केवळ त्यांना एक वेळ पाहिलं तर माझ्या मनाला शांती मिळेल. आम्ही विवश आहोत, परंतु तू वैद्यराजांना भेटून मंत्रीवर्यांच्या स्वास्थ्याविषयी समाचार प्राप्त करू शकतेस. जा, वैद्यराज यावेळी आपल्या कुटीतच आहेत. मी शीघ्र तिथे जातीये. मला पूर्ण विश्वास आहे की वैद्यराजांना भेटून मला मंत्रीवर्यांविषयी अवश्य काही शुभ समाचार मिळेल. मी येते. बघितलं महामहिम, बघितलं तुम्ही? ज्वाला किती चतुर आणि ढोंगी युवती आहे. काही क्षणांपूर्वीच ती आपल्याबरोबर मंत्रीवर्य रणवीर सिंगच्या विरुद्ध षडयंत्र रचायला आतुरली होती, आणि आता त्यांच्यासाठी प्राण द्यायचं नाटक करते. ज्वाला सारख्या चतुर युवतीवर कधीही विश्वास नाही ठेवला जाऊ शकत नागराज. मी रूपनगराच्या महालात खूप चतुर युवतींना पाहिलंय, परंतु ज्वाला सारखी षडयंत्रकारी युवती मी आजपर्यंत नाही पाहिली. ज्वालाचं दुसरं नाव नागिन आहे. ती कधीही दंश करू शकते. तुम्ही सत्य बोलताय, अगदी सत्य बोलताय. कुणीतरी बरोबर म्हटलंय, स्त्रियांवर फार विश्वास ठेवू नये. जर तुम्ही तिच्यावर विश्वास ठेवून जर तिच्या सोबत कुठल्या योजनेत सामील झाला असता तर अवश्यच तिने तुम्हाला तिच्या डावात अडकवलं असतं. आता तुला कळलं नागराज, मी ज्वालाचा प्रस्ताव का टाळत होतो. मी समजलो होतो की ती आपल्याशी मैत्रीचं नाटक करून आपलं गुप्त रहस्य काढून घेऊ इच्छिते, म्हणून मी तिच्या प्रस्तावापासून दूर राहिलो. यालाच कूटनीती म्हणतात, जी मी मंत्रीवर्यांकडून शिकलोय. महामहिम, तुम्ही जितके बलवान आहात तितकेच बुद्धिमानही आहात. बरं झालं की वेळीच तुम्ही तिची खेळी ओळखलीत, अन्यथा अनर्थ झाला असता. माहित नाही ज्वालासारख्या नागिणीपासून कधी सुटका होईल, कधी. मला तर आता मंत्रीवर्यांची ही काळजी वाटू लागली आहे महामहिम. ही ज्वाला आपल्यावर कधीही कुठलंही संकट आणू शकते. ज्वाला कितीही चतुर का असे ना, ती राजवीर पेक्षा जास्त चतुर असू शकत नाही. जर ती अशीच आपल्या विरुद्ध षडयंत्र रचत राहिली तर आपल्याला तिचे पंख कापावेच लागतील. परंतु यासाठी आपल्याला थोडी वाट पाहावी लागेल. आता आणखी किती वाट पाहावी लागेल महामहिम? खूप चांगली संधी आहे. ज्वाला एकटीच वैद्यराजांच्या कुटीकडे चालली आहे, एकटीच. जर या संधीचा फायदा घेऊन आपण तिला समाप्त केलं तर कुणी आपल्याला पाहूही शकणार नाही. मंत्रीवर्य रणवीर सिंग बरोबरच आपल्या मार्गात पडलेला हा दुसरा काटाही बाजूला होईल. नाही नागराज, ज्वालाला समाप्त करण्यासाठी समय अनुकूल नाहीये. जर आपण ज्वालाला समाप्त केलं तर रूपनगरात खळबळ माजेल. रणवीर सिंग नंतर ज्वालावरच्या तात्काळ आक्रमणाला पाहून महाराज लगेच चौकशीचे आदेश देतील, आणि चौकशीत जर आपलं रहस्य उघड झालं तर आपल्याला खूप महागात पडेल सर्व. तर आता आपण काय करायचं महामहिम? हातावर हात ठेवून काहीही कार्य होणार नाही. आता तर आपण वैद्यराजांच्या कुटीतही नाही जाऊ शकत, कारण तिथे ज्वाला गेली आहे. तिच्या समोर आपण बेशुद्ध मंत्रीवर्यांना काही नाही करू शकत, काही नाही. धीर धर नागराज, मला विचार करू दे आणि योजना बनवू दे. या समस्येचं समाधान कसं शोधता येईल? जर तुम्ही विचार करण्यात वेळ नष्ट करत राहिलात तर अनर्थ होईल महामहिम. जर याच्यामध्ये मंत्रीवर्य शुद्धीवर आले आणि जर त्यांनी सत्य सांगितलं तर आपल्याला वाचवायला कोणी नाही येणार, कोणी नाही. मंत्रीवर्यांना आता मी कधी शुद्धीवर नाही येऊ देणार. ते हे जग आता कधी नाही पाहू शकणार. चिंता नको करूच नागराज, आपले गुप्तहेर मंत्रीवर्यांवर दृष्टी ठेवून आहेत. जर वैद्यराजांनी त्यांना शुद्धीवर आणलं तर माझी तलवार त्यांचं शीर थळा वेगळं करेल. ही दोन